पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा 2026चे श्री साईबाबा पावन नगरीत अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात आगमन झाले। राजमाता अहिल्यादेवींच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेमध्ये शिर्डीकरांनी अभूतपूर्व गर्दी करत आपला सहभाग नोंदविला। शोभायात्रेची सुरुवात ऐतिहासिक खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली। यावेळी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संपूर्ण शिर्डी शहर यावेळी अहिल्यादेवींच्या जयघोषानं आणि भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघालं होतं। दुपारच्या उतरत्या उन्हाचा कडाका आणि वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। शिर्डी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ छायाताई पोपटराव शिंदे व पोपटराव शिंदे यांच्या वतीने खंडोबा मंदिर परिसर आणि श्री साईबाबा क्रीडा मैदानावर भाविकांना थंड पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं। तर क्लासिक आईस्क्रीमचे अझहर सय्यद यांनी भाविकांना मोफत आईस्क्रीमचं वाटप करून उष्णतेच्या वातावरणात नागरिकांना गोड थंडावा दिलाय। शोभायात्रेनंतर श्री साईबाबा क्रीडा मैदानावर द फोक आख्यान या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचं प्रभावी सादरीकरण पाहून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे तसेच सौ शालिनीताई विखे पाटील आणि सौ धनश्रीताई विखे पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष आकर्षण म्हणजे वाद्यवृंदांच्या तालावर आणि कलाकारांच्या सादरीकरणावर मंत्र्यांसह सर्व मान्यवरांनीही थिरकत या ऐतिहासिक सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला। शिर्डी व पंचक्रोशीतील तरुण तरुणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरलाय आणि ऐतिहासिक ठरलाय। गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक गेल्याचा शुभारंभ काल त्र्यंबकेश्वर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडला। गुरुवारी आदरणीय गुरुमाऊली यांचे आशीर्वाद आम्हाला काल लाभले। दुसरी यात्रा अहिल्यादेवींची जी मातृभूमी आहे त्या श्री क्षेत्र चौंडीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली आणि या दोन्ही यात्रांचा आज शिर्डीमध्ये एकत्रितपणे संगम झाला आणि उद्यापासून संभाजीनगर भृष्णेश्वर या मार्गे 29 तारखेला ते महेश्वरला जाणार आहे। मग अशी फोक व्याख्यानच्या माध्यमातून आमच्या मित्रांना सांगितलं की अगोदर महापुरुषांचं जीवनपट आपण समजून घेतला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे। 300 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याचा अभिमान पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतवर्षामध्ये जे पाणी संवर्धनाचं काम केलं, कन्याकुमारीपासून तर वाराणसीच्या घाटापर्यंत नद्यांचं संवर्धन केलं, परंतु सर्व धार्मिक स्थळांचं पुनर्बांधणी अहिल्यादेवींनी केली, याचा आपला सर्वांना अभिमान आहे। या जलयात्रेच्या निमित्तानं हा जो एक सुरेख असा इतिहासाचा वारसा, संस्कृतीचा वारसा आणि एक अद्भुत अशा प्रकारचा अहिल्या होळकरांचं रूप एक लढवया म्हणून सुद्धा याचा त्रिवेणी संगम आम्हाला या निमित्ताने करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी कल्पना आहे, त्यांनी संकल्प केलेला आहे की महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करायचा आणि मी आपल्याला खात्री देतो आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींना स्मरून
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा भूतकाळ ठरणार आहे आणि राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. सुवर्ण मंजिरी याचं लिखाण हे अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वरी घाट जो बांधला आहे ते महेश्वरीमध्ये लिहिलं गेलेलं आहे हे आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. असा अनोखा असा आपला संबंध आहे. मला वाटतं अधिक वेळ घेत नाही. फोक व्याख्यानच्या निमित्तानं ही जी सगळी तरुण मुलं आहेत अल्पोतेमध्ये यांनी संपूर्ण जगभरामध्ये आपलं नाव कमावलं. मी आपल्या तमाम शिर्डीकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज आमच्या समेत मी कालपासून त्र्यंबकेश्वर मध्ये आम्ही बसने प्रवास करतोय. चौंडीहून डॉक्टर सुजय करतायत. असंख्य वारकरी आमच्या बरोबर आहेत. 1000च्या वर वारकरी आमच्यावर बसमध्ये प्रवास करतायत. संत महात्मा आहेत, महाराज आहेत. या सगळ्या वारकऱ्यांकडून आम्हाला स्फूर्ती मिळत राहते आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अतिशय उत्साहानं आमच्या शिर्डीच्या नागरिकांनी आमच्या या यात्रेचं स्वागत केलं. मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि फोक व्याख्यानच्या या सगळ्या सादर करते आहेत अशा सगळ्या महाराष्ट्राच्या या मातीतली जी मुलं आहेत त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोक व्याख्यानासाठी 10 मिनिटाचे विश्रांती घेतली आणि 10 मिनिटांमध्ये आम्ही आपला सगळा हा जो कार्यक्रम आहे तो संपवणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 20 शताब्दी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची या 30 शताब्दी सोहळ्याला साजरा करण्यासाठी गोदा ते नर्मदा यात्रेचा हा प्रवास शिर्डी येथे आज मुक्कामाला आलेला आहे. मी विनंती करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे असे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना, त्यांच्या समवेत आलेले राज्यसभेचे नवनियुक्त खासदार माननीय वनकुळे साहेब, माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, माननीय आमदार आशुतोषजी काळे साहेब, माननीय श्री लामटे साहेब या सर्व राजकीय मान्यवरांना आणि तसेच आमचे जलसंपदा विभाग ज्यांनी हा अभूतपूर्व सोहळा गेले महिन्याभरापासून जलसंपदा विभाग सर्व अधिकारी ईडी पासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, SEC, ज्युनियर इंजिनियर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या विभागाच्या आमच्या कर्मचारी बांधवांसाठी. मागच्या महिन्याभरापासून हे सगळे कर्मचारी रात्रंदिवस एक काम करतायत. तुम्ही विनंती करतो या सगळ्या नाव घेतलेल्या मान्यवरांना की आपण महाराष्ट्राच्या 127 नद्यांमधून पाणी आणून आज शिर्डीमध्ये पाणी आणलेलं आहे. या 127 नद्यांचं जलपूजन हे माननीय या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते सोलाच्याचं तोरण बांधिलं शिवबन राजान. अव सोहळा सोहळा अरे हे सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. ओ शिर्डीकर शिवबालाचा छत्रपती झाला ग माया ग
कोण अरे ये दादा अरे पालखीत आलं कोण सोबती मावळानं सरदार अन 32 मन सिंहासन अहो 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग शहाजीची जाबूच रत्न अरे कोणाचं शहाजीची जाबूच रत्न सर्वांनी हातवर करा हातवर छत्रपतींसाठी हा माझा राजा छत्रपती अहो शहाजीची जाबूच रत्न शिवमाग माया ग ग ग ग तारी तारी
गडी दादा. अरे ही मावशी काय दिसत बाबा. मावशी हे मावशे हे दाढीवाली मावशी. आज नको लावू ग महाल, तू यायच्या आधी म्हणून आता खेच खरं निघलं ग. बरं भेटू दे आणि माझ्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून वाचव. एवढं पीक भरभराटीला येऊ दे राजा. भगवाती वळती तुळशी पाशी भागीरथी मावशी. भगवाती तुळशी पाशी भागीरथी मावशी. भगवाती वळती तुळशी पाशी भागीरथी. आनंदी हवा ये सुंबरहान महानित्वगा देवा हे देवा. सुंबरहान महानित्वगा सुंबरहान. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि शिर्डीचे सुपुत्र राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या सौजन्याने इतकं सगळं मोठं आयोजन घडतंय. आणि सगळ्यात महत्वाची नमूद करावीशी अशी बाब म्हणजे गोदा ते नर्मदा हा प्रवास ते स्वतः बसमध्ये करतायत. त्यामुळे इतकी महत्वाची गोष्ट तुमच्या समोर सांगतोय. आणि त्यांच्यासाठी म्हणून एक छोटस अरे सुख अरे फुलूनी जीवना देवा. अरे फुलूनी जीवना देवा. अरे झुलूदी पालना अरे सुखदी लेकरा देवा. अरे
शांती. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध.
राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.